हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग आहे काल संध्याकाळचा. तर काल तारीख होती 4 डिसेंबर 2025. तर संध्याकाळची वेळ आहे आणि इथे आम्ही मायलेकी निघालो आहोत रेशन भरण्यासाठी मॉलला. आणि साहेबांचा फोन होता. साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही पुढे जाऊन रेशन भरा, मी नंतर येतो तोपर्यंत. तर ते कामावून येईपर्यंत आम्ही इथे रेशन वगैरे भरून ठेवलं आणि इथे आता रेशनची पॅकिंग करायला चालू होतं. अनुताई बसली होती, तिला आळस आला होता भरपूर. म्हणजे 1 तास, दीड तास गेला रेशन भरण्यामध्ये. त्यामुळं तिला खूप आळस आला होता आणि तेवढ्यात साहेब पण आले होते तिथे. आणि साहेब डायरेक्टली कामावरून आले होते, त्यामुळे त्यांना पाणीसुद्धा पिता आलं नाही घरी जाऊन. त्यांनी इथंच बिसलेरीची बाटली घेतली आणि पाणी वगैरे पिलं. मग काय? आम्ही आमच्या पद्धतीने भरणार. अरे आम्ही आहे. आणि इथे रेशन वगैरे भरून झाल्याच्या नंतर आम्ही निघालो आहोत घरी. आणि घरी जाताना ना रस्त्यातच इथे हे भाजीचं होलसेल आहे. तिथे आम्ही भाजी वगैरे घेतली आणि कांदे, टोमॅटो आणि काही गवारीच्या शेंगा वगैरे अशी भाजी घेतली. बटाटे वगैरे घेतले नाहीत मी, कारण की थोडेसे बटाटे होते घरामध्ये शिल्लक. आणि जेव्हा बटाटे घरामध्ये असतात ना, तेव्हा मी दुसरे बटाटे घेत नाही, कारण की जास्ती बटाटे जर जास्त दिवस ठेवले ना तर ते खराब होतात ना. हां, आता फिर ना. आणि माग फिर तुझे केस ही कर. तर ॲक्च्युली ना कालच्या व्हिडिओमध्ये मला म्हणजे ही क्लिप दाखवायची होती अनुताईचा फ्रॉक शिवलेली, पण ते ना मी विसरून गेले होते. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी ती क्लिप टाकली. आणि म्हणजे राबाल्याला गेले होते ना, तेव्हा मग 1 दिवस मुक्काम केला होता ना मी, तर वेळ होता भरपूर. त्यामुळं मग मी ना अनुताईसाठी फ्रॉक शिवला. आणि ना माझ्याकडे काठापदराची साडी होती. ती साडी ना कडक होती एकदम. ती ना असं रोजचं वापरायचं वगैरे ते जमणारच नव्हती ती साडी. तर ना त्या साडीचा मी आयडिया करून फ्रॉक शिवला. आणि ना तो फ्रॉक अनुताईला एवढा सुंदर दिसत होता, की खूपच सुंदर दिसत होता. असं ना व्हिडिओमध्ये एवढं दिसत नव्हतं, पण ना रिअलमध्ये ना तिचा तो फ्रॉक ना खूप सुंदर दिसत होता. तर गेल्यासारखं एक दिवस मुक्काम केल्यासारखं ना एक खूप छान असं काम झालं तिथं माझं. तर आता हा व्हिडिओ आहे त्याच्या पुढच्या मॉर्निंगचा. तर इथे पहाटेच्या वाजलेले आहेत 3:30 आणि मी उठली, ब्रश वगैरे केली आणि फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर ना मी आली होती बाल्कनीमध्ये. तर कितीही थंडी असली ना, तरीसुद्धा ना मला बाल्कनीमध्ये येऊन थोड्या वेळ उभारल्याशिवाय ना मला फ्रेश वाटत नाही. तर आता इथे उठल्या ना अगोदर मी साहेबांना अंघोळीसाठी गरम पाणी करायला ठेवणार आहे आणि त्यानंतर मग बाकीची कामं करायला घेणार आहे, कारण की तोपर्यंत पाणी तापेल आणि थोड्या वेळाच्या नंतरच मी लगेच साहेबांना उठवेन पण. तर आता इथे अंघोळीसाठी पाणी गरम व्हायला ठेवलं आणि त्यानंतर ना आता इथे मी पिण्यासाठी थोडंसं पाणी गरम करते. आणि सकाळी सकाळी उठून गरम पाणी पिलं ना तर आपल्या शरीरासाठी तर चांगलंच असतं. पण त्याचबरोबर ना थोडंसं फ्रेश वाटतं आणि थंडीच्या दिवसात तर ना थोडंसं असं गरम पाणी पिलं ना तर जरा बरंच वाटतं. आणि आता फ्रीजमधून मी भाजी बाहेर काढली आहे. तर काल ना रॅशन भरून येता येता आम्ही जे भाजी घेतली होती, म्हणजे गवारीच्या शेंगा वगैरे घेतल्या होत्या, तर मी कालच निवडून ठेवल्या होत्या रात्रीचंच. तर सकाळी म्हणजे कसं डब्याला घाई असते, त्यामुळं ना होता होईल तेवढं ना डब्याची तयारी जी असते, म्हणजे भाजी मेन तर. तर भाजी काय बनवायची हे रात्रीच ठरवावं लागतं. तर मग मी ना गवारीच्या शेंगा बनवायचं ठरवलं होतं. तर गवारीच्या शेंगा रात्रीच नीट करून ठेवल्या होत्या. आणि त्याचबरोबर ना चपातीचं पीठ पण संपलं होतं घरातलं. तर काल रेशन भरताना मी म्हणजे 2 किलो बाजरीचं पीठ भरलं. तर पीठच डायरेक्ट भरलं आयतं.
कारण की घरामध्ये ज्वारीचं पीठ तर आहे, पण त्याच्या ना भाकरी व्यवस्थित होत नाही आहेत. त्याला ना भाकर असं थापली ना तर उचलताना ना ती भाकर लगेच तुटते असं होतंय. त्यामुळे त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी मी तांदळाचं पीठ पण घेऊन आले रेशन भरताना. पण आता म्हणलं की ज्वारीची भाकर वगैरे ते नंतरनं करत बसेन, जेव्हा टाईम असतो तेव्हा. पण आता घाई गडबडीमध्ये ना बाजरीच्या 2 भाकरी आणि गवारीच्या शेंगा हे असं मी बनवणार आहे साहेबांच्या डब्यासाठी. तर आता गवार जी आहे ती धुवून मी भाजायला ठेवलेली आहे कढईमध्ये. तर गवार चांगली भाजली ना तर व्यवस्थित शिजते, नाहीतर ना निब्बर-निब्बर लागते एकदम दाताखाली. तर तिथे ना गवार भाजत होती तोपर्यंत मी इथे म्हणजे अद्रक, गूळ आणि चहापत्ती हे टाकून ना मी आता गुळाचा छान असा चहा बनवणार आहे अद्रकवाला. तर पाणी तर मी पिण्यासाठी गरम केलंच होतं. तर ते पाणी पीत-पीतच माझं हे भाजी करायचं प्रोसेस चालू होतं. तर आता शेंगा म्हणजे शेंगा ज्या आहेत गवारीच्या त्या व्यवस्थित भाजलेल्या आहेत. तर त्याला मी ना ताटामध्ये काढून घेते. आणि याच्या पुढची जी प्रोसेस आहे भाजी बनवण्याची ती जसं दुसरी भाजी बनवते ना सिंपल, म्हणजे राई, जिरे, कांदा, टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट वगैरे हे टाकून आणि चटणी वगैरे टाकून तसंच ही पण भाजी बनवते. त्यामुळं मी ह्या भाजीची रेसिपी काही दाखवली नाही तुम्हाला. तर आता गवारीच्या शेंगा भाजून झालेल्या आहेत व्यवस्थित. आता यांना ना फोडणी द्यायचं बाकी राहिले आहे. तर तोपर्यंत इथे साहेब उठले होते आणि ते ब्रश वगैरे करून बसले होते. तर त्यांच्यासाठी मी अगोदर चहा देते. तर गुळाचा अद्रकवाला चहा. तर आम्ही ना दोघांनी पण म्हणजे नवरा-बायकोने ठरवलं होतं, की साखर आपण अजिबात आता घ्यायची नाही आणि हळू करून बंद करायची. जेवढी घरामध्ये आहे तेवढीच फक्त साखर संपवायची आणि त्यानंतर मग साखर घ्यायचीच नाही रेशन भरताना असं ठरवलं होतं. त्यामुळं ना मग मी रेशन भरताना ना गूळ घेतला, साखर घेतलीच नाही थोडी पण आणि त्याच्या बदलीत गूळ घेतला. पण ना झालं असं, की जेव्हा आम्ही रॅशन वगैरे भरून झालं, तेव्हा आम्हाला कळालं, की रॅशन भरल्यावरती 2 किलो साखर फ्री भेटली. तर त्या टायमाला एवढं हसू आलं आम्हाला, की ज्या गोष्टीपासून आम्ही पिछा सोडवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे साखर. तर ती साखर काय आमचा पिछा सोडत नाहीये. ती हळू म्हणजे 2 किलो का होईना, पण आमच्या सोबतच आली. तिला पण वाटलं असेल ना, की सगळ्यांना घेतलं आणि मला नाही घेतलं असं वाटलं असेल ना, त्यामुळं ती फ्री का होईना आम्हाला भेटलीच. पण जाऊ दे आता, फ्री भेटलेली वस्तू कोणाला नको असते. त्यामुळं मग मी घेऊन आले ती साखर. म्हणजे आता फ्रीमध्ये भेटलेली आहे तर कशाला सोडायची. तर जेव्हा पाहुणे वगैरे येतील घरी, तेव्हा त्यांच्यासाठी जर बनवायचं असेल तर मग साखरेचा चहा बनवता येईल किंवा दुसरं काही कधी काही कुठला पदार्थ वगैरे बनवायचा असेल, तर मग म्हणजे केक वगैरे काय किंवा काही बनवायचं असेल, तर मग साखर वगैरे यूज करता येईल. कधी कधी तर ठीक आहे ना, पण रोजचं आम्ही नाही यूज करणार साखर. तर आता इथे गवारीला फोडणी देऊन झालेली आहे आणि भाजी ना मी एका साईडला शिजायला ठेवलेली आहे. तोपर्यंत इथे ना बाजरीच्या 2 ते 3 भाकरी टाकते. म्हणजे 2 साहेबांसाठी होतील आणि 1 भाकर म्हणजे वैभवदादासाठी होईल. म्हणजे पूर्ण तर खाणार नाही तो, पण थोडीफार मी पण खाईन त्यातली. 1 भाकर केली तर पुरेशी होते. म्हणजे जास्ती करून पुन्हा खराब करण्यापेक्षा 1च टाकते मी फक्त. आणि आज असं पण चपात्या वगैरे नाहीत, त्यामुळं बाजरीच्या भाकरीनेच काम चालवावं लागेल. आणि असं पण बाजरीची भाकर टेस्ट लागते, कारण की त्याच्यामध्ये ना आपण पीठ मळताना थोडंसं का चवीपुरतं मीठ टाकतो ना आणि त्याचं ना टेस्टच वेगळी असते. मला ना ज्वारीच्या भाकरीपेक्षा बाजरीची भाकर ही असली ना तर आवडते जास्ती. बाकी साहेबांना तर ज्वारीच्याच भाकरी आवडतात. पण आता सध्या चपाती पण आणि ज्वारीची भाकरी पण नाही आहे, त्यामुळं बाजरीची भाकरी इथे करते मी साहेबांसाठी. तर आता इथे फक्त 2 ते 3च भाकरी टाकायच्या होत्या, त्यामुळं पटकन भाकरी बनवून झाल्या आणि भाकरी बनवून झाल्याच्या नंतर लगेच मी जे काही ताट आणि तांब्या होतं ते धुवून टाकलं पटकन. कारण की असंच ठेवत गेलं तर मग भांडे एक-एक करून वाढत राहतात त्यामुळं. तर आता भाजी पण झाली आणि भाकरी पण झाल्या, तर पटकन साहेबांचा डबा बांधून देते. तर इथे साहेबांचा डब्बा वगैरे बनवून दिला आणि त्यांची तयारी झाल्याच्या नंतर ते गेले त्यांच्या जॉबवरती आणि त्यानंतर मी 5 ते 10 मिनटं मी बाल्कनीमध्ये उभी राहिली, कारण की खूप छान असं वातावरण झालं होतं. थंड वातावरणात पण उभं राहायला ना चांगलं वाटतं मला, कारण की फ्रेश आहे इथे.
त्यानंतर ना बघितलं, माझं लक्ष गेलं की ना घरामध्ये थोडंफार मच्छर पण फिरत होतं, कारण की बाजूलाच नदी आहे. त्यामुळं ना बाल्कनीचा डोर ओपन केला की कधी-कधी मच्छर पण येतं. तर मुलं झोपलेली होती म्हणून मी ना अगरबत्ती लावून दिली बाहेर मच्छरची. आणि त्यानंतर ना लगेच मी कामाला सुरुवात केली. कारण की पहाटेच्या टायमात ना एकदाशी आपलं महत्त्वाचं काम झालं की पुन्हा मग बसलं ना, तर मग बसून-बसूनच डोळे झाकतात आणि झोप येते. त्यामुळं ना बसायचं नाही अजिबात. तर एकदाशी उठलंय ना, तर ते उठल्यासारखं पटापट सगळी कामं पण झाली पाहिजे. त्यामुळं ना मी 5 मिनिटं फक्त साहेबांना फोनवरती बोलले आणि त्यानंतर मग बसले, तर माझे डोळे झाकत होते. तर मी आले पटकन किचनमध्ये आणि आता मी किचन आवरायला घेतलं आहे. आणि गॅस स्टोव्ह वगैरे ना मी घासला नाही आज, कारण की ना गॅस स्टोव्ह एकदम स्वच्छ होता. अजिबात घाण झाला नव्हता. फक्त एक ओला कपडा फिरवला तर पूर्ण क्लीन निघाला गॅस स्टोव्ह. त्यामुळं ना घासायची गरजच पडली नाही. तर मी ना ओल्या कपड्यानेच पूर्ण किचन काउंटर आणि गॅस स्टोव्ह पुसून घेतला स्वच्छ. आणि त्यानंतर मग जे काही भांडे होते थोडेफार, तर ते मी लगेच घासून घेते. आणि हा जो दुधाचा टोप आहे ना, त्याचं जे बूड आहे ते तांब्याचं आहे. त्यामुळं 2 ते 3 दिवस झालं, की लगेच ते ना काळपट-काळपट दिसायला चालू होतं आणि घाण दिसतं ते. त्यामुळं ना म्हणजे त्याच्यासाठी मी सेपरेट एक पितांबरी ठेवली थोडीशी डब्यामध्ये इथेच. तर पितांबरीने घासलं ना तर एकदम चकचकीत छान वाटतं. पण 2 ते 3 दिवस झाले, की पुन्हा ते काळं-काळं पडतं. तर असं होतं. तर पितळेची भांडी ना जास्ती नाहीत घरामध्ये, पण थोडीफार असं छोटी-मोठी काही-काही आहे. त्यामुळं ना म्हणजे पितांबरीची जास्ती गरज नाही पडत. छोटे पॅकेट आणलं तरी पण होऊन जातं. आणि त्यानंतर मग मी सगळी भांडी घासून घेतली इथे. आणि जी मोठी-मोठी भांडी आहेत ना, तर म्हणजे कढई किंवा तवा वगैरे असं जड-जड जी भांडी आहेत, ते मी ना ह्या भांड्याच्या बास्केटमध्ये ठेवत नाही. डायरेक्टली मांडणीला लावून घेते. कारण की मांडणी ना माझी जाळीची आहे. त्यामुळं ना ओली भांडी म्हणजे डायरेक्टली धुवून जरी मांडली ना, तरीसुद्धा पाणी वगैरे काही साचत नाही आणि सगळं पाणी निघून जातं जाळीची मांडणी असल्यामुळे. तर आता इथे बाकीची जी काही छोटी-छोटी भांडी होते, तर ती मी बास्केटमध्ये ठेवून देते. तर ती ना नंतरनं मांडणीला लावली तरी चालून जातात. पण मोठी-मोठी असं पसारा किचन काउंटरवरती वगैरे ठेवला किंवा जाळीमध्ये ठेवला ना, तर ते खूपच जास्ती असा पसारा दिसायला चालू होतो त्यामुळं. तर आता भांडी सगळी घासून झाल्याच्या नंतर मी हे वॉश बेसिन वगैरे, नळ वगैरे सगळं घासून घेतलं आणि ही माझी रोजचीच सवय आहे. तर हँड वॉशनी ना पटकन हे सगळं घासून घेते. आणि आता इथे भांडे सगळे घासून झाल्याच्या नंतर मी पटकन आता इथे 2 ते 3 बटाटे उकडायला ठेवते. कारण की चपात्या बनवल्या नाहीत, त्यामुळे ना मी रात्री ना येताना ब्रेड पण घेऊन आले होते. ब्रेडचं मोठं पॅकेट. तर सँडविच बनवता येईल म्हणून. कारण की सकाळी-सकाळी वैभवदाला चहा आणि चपाती खायची सवय आहे. पण चपाती नव्हती, त्यामुळं आणि डायरेक्टली स्वयंपाक जर केला ना, तर त्याला म्हणजे जेवायला पण वाटत नाही सकाळी-सकाळी. त्यामुळं ना नाश्त्यासाठी मी इथं आता सँडविचेस बनवणार आहे. तर इथे आता म्हणजे बटाटे उकडेपर्यंत 2 शिट्ट्या झाल्या तरी पण होतात बरोबर बटाटे. तर प्रत्येकाचा आपापला वेगळा कुकर असतो. तर माझ्या 2 शिट्ट्या जर झाल्या कुकरच्या, तर बटाटे शिजून जातात. तर मी बटाटे शिजायला ठेवली आणि त्यानंतर आली आहे बेडरूममध्ये. तर किचनमध्ये गॅस चालू होता, त्यामुळं मी ना किचनची जी बाल्कनी आहे ती बंद केली नव्हती, चालूच ठेवली होती. तर गॅस चालू असला तर कधीच मी किचनची बाल्कनी जी आहे ती बंद करत नाही. तर आता आली आहे बेडरूममध्ये. तर बेडरूमवरचा जेवढा काही पसारा पडला होता, तेवढा मी काढून ठेवला आणि टॉवेल वगैरे जे काही होते ते बाहेर सुकायला ठेवले आणि कपडे पण ना हे नको ते पाहिजे, ते नको ते पाहिजे असंच करून म्हणजे टाकले होते साहेबांनी. तर ते कपडे पण व्यवस्थित घड्या करून ठेवून दिले आणि आता बेडशीट जे आहे ते व्यवस्थित सेट करून घेते. आणि बेडरूम क्लीन करण्याचा हा एक ठरलेला टाईम आहे माझा. आणि बेडरूम ही एक अशी रूम आहे की जिथे ना आपण जर सकाळी-सकाळी दुर्लक्ष केलं ना क्लीन करण्यासाठी, तर तिथे ना दिवसभर दुर्लक्षच होतं. त्यामुळं ना अगोदर मी ते करून घेते क्लीन. आणि त्यानंतर मी आली आहे हॉलमध्ये. तर अनुताई बाहेर झोपली होती हॉलमध्ये. तिला उठवून मध्ये पाठवलं बेडरूममध्ये झोपायला आणि त्यानंतर मी ना आता इथे हे वाकळा, हे चटई वगैरे सगळं फोल्ड करून ठेवून देते. आणि रेशन ना रात्री खूप उशिराने आलं, त्यामुळं रेशन भरायचं जे काम आहे ते मी दुपारच्या नंतर करेन, आत्ता करणार नाही. तर वैभवदादा झोपला होता
आणि वैभवताला उठवण्याचा प्रयत्न केला मी, पण तो काही उठला नाही. थंडी होती त्यामुळं मग मी पण त्याला काही जास्ती जबरदस्ती केली नाही उठवण्यासाठी. आणि त्यानंतर ना हे जो बाहेरचा टेबल आहे ना हॉलचा, तर तिथे ना असं होतं की ना म्हणजे कोणाचं काहीही वस्तू असल्या ना ते पटकन त्या टेबलवरती ठेवून देतात आणि त्या टेबलवरती पूर्ण पसाराच पसारा झालेला असतो नेहमी. नेहमी मी त्याला स्वच्छ करत असते आणि नेहमी तिथे पसारा होतच असतो. म्हणजे कोणाला काहीही ठेवायचं असेल तर पटकन त्या टेबलवरती ठेवून देतात असं होतं. तर चार्जर वगैरे सगळं म्हणजे गुंथडा गुंथडा झाला होता. सगळं टेबलवरती पूर्ण पसारा झाला होता. तर ना सगळं मी आवरून घेतलं टेबलवरचा पसारा आणि त्यानंतर ना डस्टिंग वगैरे करून घेतली. आणि हे जे टीपायवरती जे सर्कलवालं मॅट ठेवलेलं आहे ना, तर ते म्हणजे मला तर खूप छान वाटतं. बाकी तुम्हाला कसं वाटतं ते सांगा नक्की. तर आता इथे डस्टिंग वगैरे करून झाली आहे. टेबलवरची सगळी डस्टिंग करून झाली आहे. त्यानंतर ना मी पूर्ण घराला व्यवस्थित असा झाडू मारून घेते.